करी कौतुके तरी अमृतातही पैजा जिंके अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची एक गोष्ट आज मला सांगणार आहे. पुढे दुपारची ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. जुळीत थोडेसे पीठ होते पण 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही. आतून एक कर्मठ माणूस आला. त्याने धाडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे इकडे. संन्यासाचाच पोरगा आहे तो. भिक्षा पाहिजे का तुला? हे घे पीठ. असे म्हणून झोळीमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळी तोडली आणि म्हणाला, अरे थांब थांब, ह्या भाकरी पण घेऊन जा. कसा काय रे, असं डोळे फाडून काय बघतोस? चल निघ, भिक्षा मागतोय. भाकरी समजून टाकलेल्या शेणाच्या गोवऱ्या पाहून ज्ञानेश्वर खूप नाराज झाले. ते पुढे निघाले. आता संध्याकाळ झाली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजवात लावली. ही मूर्ती म्हणजे तेवढीच तिच्या आईबाबांची आठवण. ती हात जोडून रामरक्षा म्हणू लागली. तेवढ्यात तिला चांगू लागली की आपला ज्ञानदादा आलाय. मी पटकन तिची रामरक्षा उरकली. तिने आपल्या भावंडांसाठी पानं आणली. निवृत्ती आणि सोपान घेऊन बसले. तेव्हा तिने विचारले, अरे हे काय, दोघेच कसे? ज्ञानदादा कुठे आहे? त्याला भूक नाही म्हणत होतो. सोपानाने उत्तर दिलं, भूक नसायला काय झालं, थांब मग बोलावून आणते त्याला. असे म्हणून मुक्ता उठून खोपटात गेली. हे खोपट म्हणजे या ज्ञानदादाची एकांत जागा. गवत वेचलेल्या जागी तो लहर येईल तेव्हा जाऊन बसायचा. अगं बाई, दाताची जुळी तर इथेच दिसते. या जुळीत तर माती आणि शेणाच्या गोवऱ्या. कोणा दृष्टाने बरं केलं असेल हे? म्हणूनच ज्ञानदादा रुसून बसलाय. ए ज्ञानदादा, पाठी उघडणारे, पाठी उघडणारे ज्ञानदादा. ऐकलंस का? चिंता क्रोध मागे सारा, पाठी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साया अपराध जनांचा. विश्वरागे झाले वंदी, संती सुखे व्हावे पाणी. शब्दशास्त्र झाले क्लेश, संती नानावा उपदेश. विश्वपाठ ब्रह्मा डोळा, पाठी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानदादा, कोणी जर आपल्याशी वाईट वागले तर त्यांना क्षमा करावी हे तूच सांगतोस ना? यात स्वतःच रागावून बसलायस. अरे या जोळीत तर माती टाकणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असणार, पण तू का कष्ट होतोयस? अरे जिथे शेत उगवतं तिथे तण असायचेच. तिथे फुलं फुलतात तिकडे काटे कुटायचेच. जिथे केवढा फुलतो तिकडे नाम लिहायचेच. असं रे काय दादा, सारं जग जरी आगीसारखं दाहक झालं तरी आपण संतांनी मात्र पाण्यासारखं शीतल असायला हवं. दातांनी जीभ चावली कोणी बत्तीशी तोडतं काय? अरे या उर्मट लोकांमुळे तर साऱ्या जगावर का रुसायचं? तुम्हा संघ मिळवलं तर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही विश्वाला दादायला हवं. हे मी सांगायला पाहिजे का रे ज्ञानदादा तुला? एकदम मुलेरी मी ज्ञानदादा, काय उठले रे माझे? तुला तुझ्या बहिणीची दया नाही येत का रे? विसर राणे राग, क्षमा कर या लोकांना. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ह्या दिनलुबड्या लोकांसाठी दारूखोर, अन्नाला त्रास करणाऱ्या समाजासाठी दारूखोर, ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दारूखोर, तुझं सामर्थ्य दाखवण्यासाठी दारूखोर. पाठी उघडा ज्ञानेश्वरा, पाठी उघडा. तुम्ही तरुणी विश्वतारा, पाठी उघडा ज्ञानेश्वरा. विश्व कल्याणासाठी कलित असलेले साध ऐकून ज्ञानेश्वर खळबळून जागे झाले. मुक्ताईने त्यांच्या आयुष्यातून पसरलेला नैराश्याचा काळोख दूर केला. त्यांनी धावतून दार उघडले. त्या दारात उभा असलेला छोटा विठ्ठलला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धार करते झालीस. तू मला संतांच्या ठाई स्नेह भगवानांची आठवण
आहे. खरोखरच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात आध्यात्मिक कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले. आपणही मुक्ताईकडे सर्वांसाठी एक मागणी मागूयात.